म्हणून मी जन्मभर या घटनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. आनंदाने साजरा करत आहोत. या पवित्र दिवशी सर्वप्रथम वंदन करतो. तसेच ऐतिहासिक प्रसंगी आज ध्वजारोहण समारंभात सर्व स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू स्वातंत्र्य दिनाच्या आधी शुभेच्छा देतो. तसेच थोर क्रांतिकारक सेनानी आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठा लढा केला. तर अनेकांनी आपल्या काळाची आहुती दिली. अशा सर्व क्रांतिकारक व स्वतंत्र सेनानी यांना यासाठी मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. सन 1930 मध्ये सोलापूर शहराने काम दिलं. स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली. तसेच ब्रिटिश राजवटीला आव्हान देणार हे स्वराज्याचे फलक दाखवले. श्री अब्दुल कुर्बान हुसेन, श्री मल्लाप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारा तसेच अनेक या करण्यात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वतंत्र लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून आजही हा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये हरघर तिरंगा ही मोहीम खूप व्यापक प्रमाणात राबवली जात आहे. त्यातून राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे कार्य केले जात आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आहे. ही योजना आतापर्यंतच्या सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या योजनेचे काम विविध पातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील 26,553 पात्र शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे. मी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपले नाव यादीत आहे का याची खात्री तलाठी कार्यालयामार्फत ग्रामपंचायत किंवा बँकेत जाऊन तपासून घ्यावे. कर्जमाफीचा थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहे. हे काम आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क करून मिळेल. हा लाभ वेळेत मिळावा यासाठी सर्वांनी तातडीने आधार सीडिंग पूर्ण करावे. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शासन तत्पर आहे. यंदाची आषाढी वारी शिस्त आणि समतेसाठी आदर्श ठरली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी यंदा देशभरातून सुमारे 32 लाख भाविक पंढरपुरामध्ये आले. त्यांना निवारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य
आणि गर्दी नियंत्रण तसेच कमीत कमी कालावधीत दर्शन इत्यादी सुविधा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. यात संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंढरपूर हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे देशाचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र भूमीला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने 4,000 कोटी रुपयांचा विकास आराखड्यास अंतिम मान्यता दिली आहे. या कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पात स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला आणि कार्य देण्यात येते. पंढरपूरचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व वाढवून पंढरपूर खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचेल असा विश्वास या निमित्तानं आहे. स्टार एअरलाइन्स सोलापूर मुंबई विमानाची तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली होती. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई सेवा सुरू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोलापूरच्या अडचणींची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने सदर सेवा पुन्हा 2 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी उद्योजक आणि उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मिळवण्यासाठी सरकारी सुधारणांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आवश्यक जागेचे हस्तांतरण आता 23% पूर्ण झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरू होईल आणि शहरातल्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या माध्यमातून खूप मोठी मदत होईल. आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ज्या थोर स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना या निमित्तानं आपण सगळ्यांना अभिवादन तर करतच असतो. आणि एक मजबूत देश घडवण्याच्या दृष्टिकोनातून अख्ख्या देशातल्या जनतेनं देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा आणि या स्वातंत्र्य दिनाच्या अख्ख्या भारतवासियांना आणि खास करून सोलापुरातल्या जनतेला मनापासूनच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. जयदीप जानकर ग्रुप जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.